आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा हे एक्सरसाइज मधील क्वेश्चनद्वारे आपण पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे बिल ऑफ एक्सचेंज असतात किंवा ड्यू डेट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे, कोणकोणत्या केसेसमध्ये ड्यू डेट कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत यावर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. बघा, बिल ऑफ एक्सचेंज बघत असताना सुरुवातीच्या दोन्ही लेक्चरमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे नक्की कशा पद्धतीने डॉक्युमेंट असतं यावर देखील डिस्कस केलेलं आहे. बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट कशा पद्धतीने आपण प्रिपेअर करतो जो 5 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जातो यावर देखील डिस्कस केलेलं आहे. त्याच्या पुढे त्यानंतर टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज नक्की कोणकोणत्या प्रकारचे असतात ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे, नॉमिनल ड्यू डेट म्हणजे काय किंवा लीगली ड्यू डेट म्हणजे काय यावर देखील आपण डिस्कस करणार आहोत. बघा, टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बघत असताना सुरुवातीला बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बिल येत असतात ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट म्हणजे ट्रेड बिल. ट्रेड बिल म्हणजे काय तर व्यापारी विपत्र. व्यापारी विपत्र म्हणजे काय तर व्यावसायिक व्यवहार ज्या वेळेला घडून येतात या व्यावसायिक देवाणघेवाणीतून जे बिल निर्मिती होत असते किंवा ज्या बिलाची निर्मिती केली जाते ते बिल म्हणजे कोणतं तर ट्रेड बिल. म्हणजे केवळ बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये देवाणघेवाणीतून ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन घडून येतात किंवा देवाणघेवाणीचा व्यवहार घडत असतो त्यावेळेला जे विपत्र काढलं जातं किंवा जे बिल काढलं जातं त्याला काय म्हणतो आपण तर ट्रेड बिल असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट जे काही टाइप आहे तो म्हणजे अकोमोडेशन बिल. यालाच आपण काय म्हणणार आहोत तर अग्रहक्क किंवा अकोमोडेशन बिल म्हणजे काय तर सोयीनुसार काढलेलं जे काही विपत्र आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत तर अकोमोडेशन बिल. पैशाची गरज ज्या वेळेला निर्माण होते किंवा पैशाच्या सोयीसाठी जे बिल काढलं जातं त्याला आपण काय म्हणणार आहोत तर अकोमोडेशन बिल. मग फॉर एक्झाम्पल एखाद्या मित्राच्या गरजेसाठी असेल किंवा तिराहित व्यक्तीला किंवा मित्राला जर पैशाची गरज असेल तर विना मोबदल्याच्या दृष्टिकोनातून हे बिल काढलं जातं. म्हणजे केवळ पैशाची आर्थिक अडचण नीच्या सोयीच्या वेळेला किंवा आर्थिक अडचण ती भागवण्याच्या दृष्टीने जे काही बिल काढलं जातं त्या बिलाला आपण काय म्हणणार आहोत तर अकोमोडेशन बिल. नेक्स्ट जे काही बिल आहे ते म्हणजे इनलँड बिल. आता बिल म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे की कोणतीही ट्रान्झॅक्शन म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला घडते त्यावेळेला 2 पर्सन त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. एक म्हणजे सेलर आणि दुसरा म्हणजे परचेसर. ज्या वेळेला अशी ट्रान्झॅक्शन घडून येते त्यावेळेला दोन्ही पार्टीज ह्या काय असतात एकाच देशामधील असतील. म्हणजे विपत्र म्हणजे ज्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणतोय ज्यावेळेला बिल लिहिणारी व्यक्ती असेल किंवा बिल स्वीकारणारी व्यक्ती असेल या दोन्ही व्यक्ती एकाच देशामध्ये असतील तर ते कोणत्या प्रकारचं बिल असतं तर इनलँड बिल. म्हणजे बिल ज्या वेळेला लिहिणारी व्यक्ती आणि बिल स्वीकारणारी व्यक्ती या दोन्ही ज्या काही पार्टीज आहेत त्यावेळेला एकाच देशामध्ये ही ट्रान्झॅक्शन घडून येते, दोन्ही व्यक्ती एकाच देशामध्ये असतात त्यावेळेला ते कोणतं बिल असते तर इनलँड बिल. नेक्स्ट जे काही बिल आहे ते म्हणजे फॉरेन बिल. आता फॉरेन बिल इनलँडच्या बिलच्या अपोजिट असणार आहे. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये जर बिल काढलं जातं किंवा बिल ड्रॉ केलं असेल आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिकेत असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असेल त्या बिलाचं शोधन केलं जातं किंवा त्या बिलाची रक्कम पे केली जात असेल तर ते बिल कोणत्या प्रकारचं असेल तर फॉरेन बिल असेल. कोणतंही बिल काढायच्या दृष्टिकोनातून 2 पर्सन त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात हे आपल्याला माहिती आहे. मग फॉरेन बिल मध्ये एखाद्या पर्सन जर भारतामध्ये बिल ड्रॉ करत असेल आणि त्याचं शोधन ज्यावेळेला दुसऱ्या देशामध्ये केलं जात असेल तर अशा वेळेला जे काही बिल काढलं जातं त्याला आपण काय म्हणणार आहे तर फॉरेन बिल असं म्हणणार. तर बिल ऑफ एक्सचेंजचे टाइप्स कोणकोणते आहेत यावर आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट टर्म्स बिल ऑफ एक्सचेंज मध्ये येत असतात त्यावर देखील आपण थोड्याफार प्रमाणात डिस्कस करणार आहोत. बघा, इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज त्याच्यामध्ये टर्म और टेनर ऑफ बिल. टेनर म्हणजे काय तर ज्या वेळेला बिल तयार केलं जातं या बिलाची रक्कम ज्या मुदतीनंतर पे करायची असती तो ड्युरेशन किंवा ती जी काही मुदत आहे ही आपण बिलामध्ये काय करतो मेन्शन करत असतो आणि जी काही मुदत आहे त्यालाच आपण काय म्हणतो टर्म और टेनर ऑफ बिल. टेनर याचा अर्थ काय तर ड्युरेशन, कालावधी जो काही मेन्शन केलेला आहे विपत्रामध्ये. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की हा जो काही टेनर आहे किंवा टर्म आहे तो डेज मध्ये तुम्हाला मेन्शन केला जातो किंवा मंथ्स मध्ये मेन्शन केला जातो. म्हणजे थोडक्यात विपत्राची मुदतीच्या बाबतीत जो काही ड्युरेशन त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत तर टर्म और टेनर ऑफ बिल.
नेक्स्ट आहे तो म्हणजे ड्राफ्ट. ड्राफ्ट म्हणजे काय, आता बिलाला कायदेशीररित्या जो काही नमुना प्राप्त होतो त्याला आपण काय म्हणतोय तर बिल ऑफ एक्सचेंज. मग बिलाला ज्या वेळेला स्वीकृती मिळते किंवा बिल ज्यावेळेला एक्सेप्ट केलं जातं त्यावेळेला त्या लेखी डॉक्युमेंटचं रूपांतर कशामध्ये होतं तर बिलामध्ये होत असतं. पण त्याच्या अगोदर म्हणजे बिलाला स्वीकृती मिळण्याच्या अगोदर हे जे काही बिल आहे हे बिल फक्त ड्राफ्ट असतं किंवा केवळ लेखी नमुना असतो, त्याला आपण मसुदा असं म्हणतो. पण बिलाला ज्यावेळेला एक्सेप्ट मिळते, एक्सेप्टेड केलं जातं, बिल स्वीकृती मिळाली जाते, तेव्हाच त्या बिलाचं कशामध्ये रूपांतर होतं तर कायदेशीर बिलामध्ये रूपांतर होत असतं. अदरवाईज बिलाला स्वीकृती मिळायच्या अगोदर तो एक रिटर्न डॉक्युमेंट असतो किंवा एक केवळ मसुदा असतो. नेक्स्ट डेज ऑफ ग्रेस. डेज ऑफ ग्रेसचा अर्थ बघा, आता ह्या ज्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत हे आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण ऍक्च्युअली ज्या वेळेला करायला जाऊ, ज्या वेळेला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायला जाऊ, तर या सर्व गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर डेज ऑफ ग्रेसचा अर्थ काय, ज्या वेळेला बिलाची मुदत संपली जाते, जसं आपण फॉर्मॅटमध्ये बघितलं की किती दिवसानंतर बिलाची रक्कम ट्रॉली पे करणार असतो हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. म्हणजे विपत्राची मुदत ज्या वेळेला संपते आणि तिथून 3 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातात, हे 3 दिवस जे काय एक्स्ट्रा दिले जातात त्याला आपण काय म्हणतोय तर डेज ऑफ ग्रेस. म्हणजे विपत्राची मुदत संपल्यानंतर जे काही 3 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातात त्याला आपण सवलतीचे दिवस असं देखील म्हणतो. तर ते डेट जे कोणते असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत तर डेज ऑफ ग्रेस, त्याला आपण सवलतीचे दिवस असं देखील म्हणतोय. त्यानंतर डेट ऑफ मॅच्युरिटी और ड्यू डेट ऑफ बिल. सर्वात महत्वाचा जो काही पार्ट आहे तो म्हणजे डेट ऑफ मॅच्युरिटी और ड्यू डेट ऑफ बिल. अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना किंवा बिलाची मुदत ज्या तारखेला संपते ती तारीख किंवा ती डेट म्हणजे काय असते तर मॅच्युरिटी डेट, ज्याला आपण ड्यू डेट ऑफ बिल असं म्हणणार आहोत. ते आपण फॉर्मॅटमध्ये देखील आपण बघितलेलं आहे की बिलाचा जो काही ड्युरेशन दिलेला असतो त्या ड्युरेशन नंतर किंवा त्या मुदतीनंतर ज्या वेळेला तुम्हाला बिल हॉनर केलं जातं किंवा बिलाचे पैसे तुम्हाला पे करावे लागतात, ती जी काही मुदत आहे त्या डेटला आपण काय म्हणणार आहोत तर मॅच्युरिटी डेट, परिपक्वता दिवस और ड्यू डेट ऑफ बिल. आता ड्यू डेट कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यामध्ये 2 टाइप्स महत्वाचे असतात. बघा टाइप्स ऑफ ड्यू डेट. पहिला म्हणजे नॉमिनल ड्यू डेट. नॉमिनल ड्यू डेट म्हणजे काय बघा, विपत्रामध्ये, विपत्र म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज, बिल ऑफ एक्सचेंज मध्ये ज्या वेळेला विपत्राची म्हणजे बिलाची जी काही मुदत तुम्ही मेन्शन केलेली असते आणि ती मुदत संपल्यानंतरची जी काही डेट येते त्याला आपण काय म्हणणार आहोत तर नॉमिनल ड्यू डेट असं म्हणणार. आता हे एक्झाम्पलच्या द्वारे देखील मी तुम्हाला ते सांगणार आहे. त्यानंतर लिगल ड्यू डेट म्हणजे काय, लिगल ड्यू डेट म्हणजे काय बघा, तर बिलाची मुदत संपल्यानंतर ज्याला आपण जी डेट येते, बिलाची मुदत संपल्यानंतर जी काही डेट येते त्याला आपण काय म्हणणार आहोत तर नॉमिनल ड्यू डेट. पण लिगली ड्यू डेट म्हणजे काय तर विपत्राची म्हणजे बिलाची मुदत संपल्यानंतर त्याच्यामध्ये डेज ऑफ ग्रेसचे 3 दिवस जे काही ऍड करून जी काही डेट येते ती डेट म्हणजे कोणती असणार आहे तर लिगल ड्यू डेट. आता नॉमिनल ड्यू कशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा लिगल ड्यू डेट म्हणजे काय हे आपण एखाद्या एक्झाम्पलच्या द्वारे आपण सॉल्व्ह करून पाहूया. बघा फॉर एक्झाम्पल एखादं बिल तुम्हाला 30 जूनला काय केलेलं आहे ड्रॉ केलेलं आहे. ड्रॉ केलेल्या बिलाची तुमच्याकडे डेट दिली असेल. बघा आपण एक्झाम्पल बघतोय की नॉमिनल ड्यू डेट म्हणजे काय ऍक्च्युअली आणि लिगल ड्यू डेट म्हणजे काय. बघा डेट ऑफ बिल तुम्हाला किती सांगितलेलं आहे तर 30 जून 2012. पिरियड ऑफ बिल ड्युरेशन टर्म किती दिलेला आहे बिलाचा 60 डेज. जसं आपण टर्म मध्ये बघितलं की बिलाचं ड्युरेशन जे काय आहे किंवा टर्म जे काय आहे हे तुम्हाला डेज मध्ये मेन्शन केलेलं असतं किंवा मंथ मध्ये देखील मेन्शन केलेलं असतं. आपण दोन्ही पद्धतीनं काय करणार आहोत तर कॅल्क्युलेट करून पाहणार आहोत. बघा डेट ऑफ बिल 30 जून 2012 त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बिल ड्रॉ किती तारखेला केलेलं आहे, ड्रॉ द बिल 30 जून 2012. त्यानंतर पिरियड ऑफ बिल ड्युरेशन टर्म किती सांगितलेला आहे बिलाचा तो 60 डेज सांगितलेला. म्हणजे 60 डेज नंतर जी काही डेट येणार आहे ती कोणती असणार आहे तर नॉमिनल डेट असणार आहे. बघा कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतोय. 30 जून नॉर्मल डेज जून या महिन्यामध्ये किती असतात बघा तर
30 डेज असतात. आता त्यातील 13 डेज काय झालेले आहेत, बिल ड्रॉ केलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर जून महिना हा कितीचा असतोय, म्हणजे नॉर्मल डेज जून महिन्यामध्ये किती असतात, तर 30 डेज असतात. 30 डेज मायनस 13 हे काय झाले, 13 डेज आपण यूज केलेले आहेत. म्हणजे अनएक्सपायर्ड डेज किती राहिले याच्यामध्ये बघा, तर 12 डेज राहिले, सॉरी 17 डेज राहिले. कसे काढले आपण 17 डेज, बघा आपली ड्रॉप द बिल किती होतं, तर 30 जून होतं. 30 जून नॉर्मल डेज जून मध्ये किती येतात आपले, तर 30 म्हणजे 30 दिवसांचा महिना असतोय. महिन्यामधील 30 जून ही काय आपली डेट आहे, कशाची, बिलाची, बिल ड्रॉ केलेल्याची. मग 30 वजा 13 डेज किती राहिले, तर 17 डेज हे राहिले जून मधले. आपल्याला किती दिवस पाहिजे, तर 60 डेज आपल्याला पाहिजेत. त्यानंतर जुलै महिन्यातले किती आपल्याला घ्यायचे आहेत, तर 31 डेज. का घ्यायचे, तर 60 डेज आपल्याला कंप्लीट करायचे. त्यामुळे जुलै महिन्यातले आपल्याला किती घ्यावे लागतील, तर 31 डेज पूर्ण मंथ आपल्याला काउंट करावा लागणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातले किती घ्यावे लागतील बघा, 31 डेजचा 1 मंथ असणार आहे ऑगस्टचा. म्हणजे किती डेज आपल्याला घ्यावे लागतील बघा ऑगस्ट महिन्यातले, म्हणजे आपले काउंटिंग किती होणार आहे, तर 60 डेज आपली यायला पाहिजे. बघा 12 डेज घेतल्यानंतर 7 + 1 + 2 किती आले बघा, 60 डेज आले का. किती डेज ऑगस्ट मधले घेतल्यानंतर 60 डेज आले, तर 12 डेज आपल्याला घ्यावे लागले. म्हणजे आपली नॉमिनल ड्यू डेट किती आली बघा, नॉमिनल ड्यू डेट 12 ऑगस्ट. लक्षात घ्यायचंय, कारण बोर्ड एक्झाम मध्ये एकतर फिलिंग द ब्लँक्स असेल किंवा अल्टरनेटिव्ह अप्रोप्रिएट मध्ये तुम्हाला 1 मार्क्स साठी ही ड्यू डेट काय करावी लागते, कॅल्क्युलेट करावी लागते. त्याच्यासाठी 1 मार्क्स कंपल्सरी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो. 12 ऑगस्ट 2012 ही तुमची काय झालेली आहे लक्षात घ्या, नॉमिनल ड्यू डेट 12 ऑगस्ट 2012. फक्त आपण काय केलेले, डेट काउंट करून घेतलेली आहे. पण अजून डेज ऑफ ग्रेसचे काय करायचे, तर आपल्याला 3 डेज हे सवलतीचे दिवस म्हणून आपण त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत. बघा 3 डेज, डेज ऑफ ग्रेस, डेज ऑफ ग्रेस प्लस आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. म्हणजे आपली डेट किती आली, 12 + 3 किती आले, तर 15 ऑगस्ट 2012 ही आपली काय आलेली आहे लक्षात घ्या, तर लीगल ड्यू डेट. ही आपली काय आली, तर लीगल ड्यू डेट. ज्या वेळेला आलेल्या नॉमिनल ड्यू डेट मध्ये ग्रेस ऑफ डेजचे 3 म्हणजे 3 डेज आपण ऍड करतो आणि जी काय डेट येते ती कोणती असणार आहे आपली, तर लीगल ड्यू डेट. आता एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची, 15 ऑगस्ट 2012 या ठिकाणी डेट आलेली आहे. पण 15 ऑगस्ट हा आपला काय असणार आहे, पब्लिक हॉलिडे असणार आहे. का, तर त्या दिवशी आपला काय असणार आहे, इंडिपेंडन्स डे असणार आहे. त्यामुळे पूर्ण व्यवहार हे काय असणार आहे, व्यावसायिक व्यवहार असतील, कॅशचे व्यवहार असतील, पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार काय असतात, तर बंद असतात. का, तर पब्लिक हॉलिडे काय आहे, तो शासकीय सुट्टी त्या दिवशी दिलेली असते. मग अशा वेळेला डेट कॅल्क्युलेट करत असताना 15 ऑगस्ट जर डेट आली तर लीगली ड्यू डेट या ठिकाणी कोणती येणार आहे लक्षात घ्या, तर 14 ऑगस्ट. आदल्या दिवशीची डेट ही काय करणार आहे, आपण काउंट करणार आहोत. 14 ऑगस्ट 2012 ही काय असणार आहे आपली, तर लीगल ड्यू डेट असणार आहे. हे आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं, तर जर डेट्स मध्ये दिलं असेल तर आपण कशा पद्धतीने डेट कॅल्क्युलेट केलेली आहे हे आपण बघणार आहोत. पण जर मंथ मध्ये जर तुम्हाला टर्म दिला असेल, ड्युरेशन जर मंथ मध्ये तुम्हाला दिलं असेल तर तो कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत बघा. त्याच्यासाठी आपण दुसऱ्या मंथ मधचा एक्झाम्पल आपण घेऊया. जर बिल ड्रॉ केलं असेल 1 मार्च 2019 ला, पिरियड ऑफ बिल किती दिलेला आहे तुमच्याकडे, तर 2 मंथ्स दिलेला आहे. बघा डेट ऑफ बिल,
डेट ऑफ बिल किती सांगितलेलं आहे तर 1 मार्च 2019. त्यानंतर बघा 1 मार्च 2019 बिल कोणत्या डेटला ड्रॉ केलेलं आहे तर 1 मार्च 2019 ला. पिरियड तुमच्याकडे किती सांगितलेला आहे तर 2 मंथ सांगितलेला आहे. जर मंथ्स मध्ये जर ड्यू डेट कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलं तर मंथ्स टू मंथ काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन काउंटिंग करायचं आहे. बघा 1 मार्च टू 1 एप्रिल 1 मंथ झाला. त्यानंतर 1 एप्रिल टू 1 मे किती झाले तर 2 मंथ झाले. म्हणजे आपली नॉमिनल ड्यू डेट किती आले 2 मंथचा ड्युरेशन दिलेला आहे. म्हणजे 1 मार्च टू 1 एप्रिल 1 एप्रिल टू 1 मे 2 मंथ झाले. म्हणजे आपली नॉमिनल ड्यू डेट या ठिकाणी किती येणार आहे लक्षात घ्या. नॉमिनल ड्यू डेट इज इक्वल्स टू 1 मे 2019. ही काय झाली आपली तर नॉमिनल ड्यू डेट आली. पण लिगली ड्यू डेट आपली कधी कॅल्क्युलेट आपण होणार तर 1 मे 2019 मध्ये डेज ऑफ ग्रेसचे 3 दिवस ज्यावेळेला आपण ऍड करू तेव्हा ती डेट कोणती येणार आहे तर लिगली ड्यू डेट येणार आहे. बघा प्लस 3 डेज ऑफ ग्रेस किती आली बघा तर 4 मे 2019 ही आपली काय आलेली आहे तर लीगल ड्यू डेट आलेली आहे. काय आलेली आहे लीगली ड्यू डेट. बघा नॉमिनल ड्यू डेट याचा अर्थ काय तर बिलाची मुदत संपल्यानंतर किंवा तेवढा ड्युरेशन काउंट केल्यानंतर जी काही डेट येणार आहे तिला आपण काय म्हणणार आहे तर नॉमिनल ड्यू डेट असं म्हणणार आहे. पण नॉमिनल ड्यू डेट काढून घेतल्यानंतर त्या नॉमिनल ड्यू डेट मध्ये जे काही डेज ऑफ ग्रेसचे 3 दिवस आहेत हे ज्यावेळेला आपण ऍड करून पुन्हा डेट जी काही काढणार आहोत ती डेट कोणती असणार आहे तर लिगली ड्यू डेट असणार आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनी जर लिगली ड्यू डेटच्या वेळेला जर पब्लिक हॉलिडे आला तर पब्लिक हॉलिडे आला असेल तर आदल्या दिवशीची डेट ही तुमची काय असणार आहे लिगली ड्यू डेट असणार आहे. पण जर पब्लिक हॉलिडे न येता जर शासनाने त्या दिवशी इमर्जन्सी हॉलिडे काय केलं डिक्लेअर केलं असेल तर नेक्स्ट डेटची जी काही डेट आहे ही डेट तुमची काय असणार आहे तर लिगली ड्यू डेट असणार आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर या ठिकाणी लिगली ड्यू डेट किती आलेली आहे तर 4 मे 2019 ही लिगली डेट आलेली आहे. पण 4 तारखेला जर शासनाने काही अतिक्रमण झालं किंवा काही गोष्टीमुळे जर डिक्लेअर केलं हॉलिडे तर आपण त्या दिवशी बिलाची रक्कम काय करू शकणार आहे हॉनर करू शकणार नाहीये किंवा बिल हॉनर करू शकणार नाहीये. मग अशा वेळेला नेक्स्ट डे म्हणजे लिगली ड्यू डेट कोणती येणार आपली बघा तर 5 मे 2019 ही डेट येईल. आता ड्यू डेट कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यामध्ये देखील विविध केसेस आपल्याला बघायला मिळतात. आफ्टर डेट म्हणजे काय किंवा आफ्टर साइट दिलं असेल तर ड्यू डेट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा ऑन डिमांड ऑर ऍट साइट जर दिलं असेल तर ड्यू डेटचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करणार आहोत यावर देखील आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर विविध केसेसमध्ये बिलाची जी काही डेट आहे म्हणजे ज्याला आपण ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहोत ते पण आपण पाहणार आहोत. बघा कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट याच्यामध्ये 3 केसेस तुम्हाला दिलेल्या असतात. यातील कोणतीही एक केस क्वेश्चन मध्ये तुम्हाला अकाउंटिंग प्रत्यक्षात त्यावेळेला आपण ट्रीटमेंट करतो किंवा अकाउंटिंग ट्रीट करत असताना या 3 केसेस मधील कोणतीही केस तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिली असेल तर ड्यू डेट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो ते बघा. फर्स्ट केस इन द केस ऑफ आफ्टर डेट. आता आफ्टर डेट जर हा वर्ड दिला मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं की बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आपण प्रिपेअर करत असताना ज्या वेळेला टर्म लिहिल्यानंतर जी काही तुम्हाला वर्ड्स त्या ठिकाणी दिलेला होता आफ्टर डेट म्हणजे काय किंवा आफ्टर साइट म्हणजे काय किंवा ऑन डिमांड म्हणजे काय हे मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते एक्सप्लेन करणार आहे. तर आफ्टर डेटच्या केसेसमध्ये ज्या डेटला बिल ड्रॉ केलं जातं
त्या डेट पासून तुमचा पिरियड किंवा टर्म काय होत असतो तो काउंट केला जातो आणि जी काही डेट तुमची येत असते ती कोणती असणार आहे तर लिगली ड्यू डेट असणार आहे. त्यानंतर आफ्टर साईट या केसेसमध्ये ज्या डेटला बिल ड्रॉ केलं जातं ती डेट न पकडता ज्या डेटला बिल एक्सेप्ट केलं जातं म्हणजे एक्सेप्ट केलेल्या डेट पासून तुमचा पिरियड काय होत असतो बिलाचा काउंट होत असतो. आणि त्यानंतर ऑन डिमांड और ऍट साईडच्या केसेसमध्ये ज्या वेळेला व्यक्ती बिल घेऊन येते त्याच क्षणी त्यावेळेला त्या व्यक्तीला बिलाची रक्कम तुम्हाला पे करावी लागते किंवा तो मागता क्षणी बिलाची रक्कम तुम्हाला काय करावी लागते पे करावी लागते. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की आफ्टर डेट असेल किंवा आफ्टर साईट या दोन्ही केसेसमध्ये ज्यावेळेला आपण लिगली ड्यू डेट कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला डेज ऑफ ग्रेसचे 3 डेज असतात हे आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. म्हणजे या दोन्ही केसेस म्हणजे आफ्टर डेट असेल आणि आफ्टर साईट या दोन्ही केसेसमध्ये नॉमिनल ड्यू डेट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यामध्ये डेज ऑफ ग्रेसचे जे काही 3 डेज आहेत हे त्याच्यामध्ये ऍड करूनच लिगल ड्यू डेट तुमची काय होत असते निघत असते. मात्र ऑन डिमांड अँड ऍट साईट या केसेसमध्ये तुम्हाला डेट ऑफ ग्रेसचे 3 डेज जे काही आहेत ते काउंट करू शकत नाही. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची. आता आफ्टर डेट जर केस दिली तर अशा वेळेला आपण ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहोत ते एखादे एक्झाम्पल जरी आपण बघूया. बघा या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतले. केस आपण कोणती बघतोय तर आफ्टर डेट या केसेसमध्ये ड्यू डेट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा या ठिकाणी बिल ड्रॉ केलेल्याची डेट किती सांगितलेली आहे तर 12 जून 2019 ही डेट सांगितलेली आहे. पिरियड म्हणजे टर्म किती बिलाचा सांगितलेला आहे तर 2 मंथ्स. मंथ्स मध्ये आपण घेतोय 2 मंथ्स आफ्टर डेट. वर्ड्स लक्षात घ्यायचा आहे कोणता दिलेला आहे कारण ड्यू डेट तुमची त्यावर डिपेंड असणार आहे. आफ्टर डेट केसेस मध्ये आपण कशा पद्धतीने ड्यू डेट कॅल्क्युलेट करतोय. बघा बिल ड्रॉ केलेल्याची डेट किती सांगितलेली आहे तर 12 जून 2019. मंथ दिलेला आहे त्यामुळे मंथ मध्येच आपण काय करणार आहोत काउंटिंग करणार आहोत. डेज मध्ये दिलं असेल तर डेज मध्ये आपण काय केलं असतं तर डेट काउंट केली असती. बघा किती मंथ सांगितलेले आहेत तर 2 मंथ सांगितलेले आहेत. डेज मध्ये आपण काही करणार नाही आहोत. 2 मंथ्स आपल्याला काय करायचे आहेत तर ऍड करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली नॉमिनल ड्यू डेट किती येणार आहे लक्षात घ्या तर 12 ऑगस्ट. बघा 12 ऑगस्ट म्हणजे 8 आपली नॉमिनल डेट किती आली तर 12 ऑगस्ट 2019. ही तुमची काय आलेली आहे तर नॉमिनल ड्यू डेट आलेली आहे. त्याच्यानंतर लिगल ड्यू डेट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतोय. बघा ही जी काही नॉमिनल ड्यू डेट आलेली आहे या नॉमिनल ड्यू डेट मध्ये डेज ऑफ ग्रेसचे किती आपण ऍड करतोय तर 3 डेज आपण ऍड करून घेतोय. बघा मंथचा आता काही प्रॉब्लेम नाहीये. मंथ मध्ये आपण काही काउंट करणार नाही आहोत. डेज आपल्याला किती काउंट करायचे आहेत तर 3 डेज. कोणते काउंट करायचे मी या ठिकाणी लिहिते तर 3 डेज ऑफ ग्रेस. त्यानंतर लिगली ड्यू डेट किती येते बघा तुमची या ठिकाणी तर 15 ऑगस्ट 2019 ही तुमची काय आलेली आहे तर लिगल ड्यू डेट आलेली. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची तर 15 ऑगस्ट जसं मी मगाशी सांगितलं की 15 ऑगस्ट हा आपला काय आहे तर इंडिपेंडन्स डे आहे. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे पब्लिक हॉलिडे तो डिक्लेअर केलेला असणार आहे. आणि ज्या वेळेला पब्लिक हॉलिडे येत असेल म्हणजे जी ड्यू डेट लिगली ड्यू डेटच्या वेळेला जर पब्लिक हॉलिडे किंवा शासकीय सुट्टी येत असेल तर अशा वेळेला आदल्या दिवशीची जी काही डेट आहे किंवा अगोदरचा जो काही दिवस आहे या दिवशी तुमचं बिल काय होत असतं तर ऑर्डर होत असतं आणि ती तुमची काय असणार आहे तर लिगली ड्यू डेट असणार आहे. बघा आता लिगली ड्यू डेट तुमची कोणती येणार आहे लक्षात घ्या. आदल्या दिवशीची डेट म्हणजे 4 ऑगस्ट 2019 ही तुमची काय आलेली असणार आहे तर लिगल ड्यू डेट आलेली असणार आहे. बघा आपण पिरियड कशा पद्धतीने या ठिकाणी काउंट केलेला आहे. आफ्टर डेट या केसेसमध्ये ज्या डेटला बिल ड्रॉ केलेला आहे तिथून तुमचा काय होणार आहे काउंट होणार आहे. पिरियड टर्म तुमचा तिथून काउंट होणार आहे. 2 मंथ्स त्यांनी सांगितले तर 2 मंथ्स आपण याच्यामध्ये ऍड करून मगच ड्यू डेट काढलेली आहे. लिगली ड्यू डेट तुमची किती आलेली आहे तर 14 ऑगस्ट 2019 ही आलेली आहे. त्यानंतर सेकंड जी काही केस आहे ती म्हणजे आफ्टर साईट.
आता आफ्टर साईट या केसेस मध्ये ज्या वेळेला बिल ड्रॉ केलं जातं ती डेट विचारात न घेता ज्या डेटला बिल स्वीकारलेलं आहे किंवा ज्या दिवशी बिलाला स्वीकृती मिळालेली आहे तिथून तुमचा टर्म काय होत असतोय तर काउंट होत असतोय। बघा आफ्टर साईट जर क्वेश्चन मध्ये दिलं असेल आणि अशा वेळेला ड्यू डेट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली असेल तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट आपण करणार आहोत बघा। फॉर एक्झाम्पल बिल ड्रॉ केलेला आहे 27 डिसेंबर 2019 ला। पिरियड म्हणजे टर्म बिलाचा किती सांगितलेला आहे 2 months आफ्टर साईट। वर्ड्स लक्षात घ्यायचे, आफ्टर डेट दिलाय, आफ्टर साईट दिलाय की ऑन डिमांड और ऍट साईट दिलेला आहे। बिल एक्सेप्टन्सची देखील या ठिकाणी डेट दिलेली आहे तुम्हाला, एक्सेप्टेड द बिल 31 डिसेंबर 2019। आता या ठिकाणी बिल ज्या डेटला ड्रॉ केलंय ती डेट आपण विचारातच घेणार नाही आहोत। ज्या दिवशी किंवा ज्या डेटला बिलाला स्वीकृती दिलेली आहे ती डेट आपण काउंट करायला घेणार आहोत। बघा 31 डिसेंबर 2 मंथ किती दिलेले तुम्हाला 2 months आफ्टर साईट। त्यामुळे ज्या दिवशी बिलाला किंवा ज्या डेटला बिलाला स्वीकृती दिलेली आहे, बिल एक्सेप्ट केलेलं आहे, तिथून तुमचा पिरियड काय होणार आहे काउंट होणार आहे। 31 डिसेंबर टू 31 जानेवारी 2020 लक्षात घ्या, इयर चेंज झालेला आहे आपलं, डिसेंबर लास्ट मंथ आहे, त्यानंतर सेकंड इयर मधला फर्स्ट मंथ या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे इयर तुमचं चेंज झालेलं असणार आहे। 31 डिसेंबर टू 31 जानेवारी 1 month झाला, 2 monthचा पिरियड आपल्याला काउंट करायचा आहे। त्यानंतर 31 जानेवारी टू 29 फेब्रुवारी 2020 हा काय झाला 1 month झाला। आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल 29 फेब्रुवारी कसं, तर लक्षात घ्या 29 फेब्रुवारी कधी आपण लिहितो तर ज्या वेळेला लीप इयर असेल त्यावेळेला। आता या ठिकाणी इयर तुमचं कोणतं आलेलं आहे तर 2020 आलेलं आहे। 2020 हे काय आहे आपलं तर लीप इयर आहे। आता लीप इयर कसं आहे आपल्याला ओळखता येतं की ज्या संख्येला 4 ने काय होते डिवाइड करू शकतो किंवा 4 ने आपण भाग घालवू शकतोय ती संख्या कोणती असणार आहे तर लीप इयर असणार आहे आपल्या या ठिकाणी। आता कोणतं आहे आपल्याला 2020 ला काय येतोय आपण 4 ने काय करतोय डिवाइड करू शकतोय, त्यामुळे 29 फेब्रुवारी ही आपली काय असणार आहे डेट आलेली असणार आहे। म्हणजे या ठिकाणी 2 months आपले काय झालेले आहेत तर कम्प्लीट झालेले आहेत, आपण ते काउंट करून घेतलेले आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या नॉमिनल ड्यू डेट तुमची कोणती आलेली असणार आहे, नॉमिनल ड्यू डेट बघा 29 फेब्रुवारी 2020 ही तुमची काय असणार आहे तर नॉमिनल ड्यू डेट असणार आहे। आता आपल्याला अजून लिगली ड्यू डेट कॅल्क्युलेट करायचे। लिगली ड्यू डेट कधी येणार तर ज्यावेळेला डेज ऑफ ग्रेसचे म्हणजे 3 days आपण काय करू ऍड करू, त्यानंतर तुमची कोणती डेट येणार आहे तर लिगली ड्यू डेट येणार आहे 29 फेब्रुवारी बघा 2020। याच्यामध्ये आपल्याला काय करायचे 3 days आपल्याला काउंट करायचे आहेत, ऍड करून घ्यायचे आहेत, कोणते तर डेज ऑफ ग्रेसचे ऍड करून किती आली बघा 3 मार्च 2020 ही काय आलेली आपली तर लिगली ड्यू डेट आलेली आहे। लीगल ड्यू डेट बघा या ठिकाणी आय होप की तुमच्या लक्षात येत असेल की डेट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतोय, कोणत्या केसेसमध्ये कोणत्या डेटचा पिरियड किंवा कशा पद्धतीने टर्म आपण काय करतोय अलाउ करतोय। आय होप की तुमच्या लक्षात येत असावं। आफ्टर डेट मध्ये बिलाला ज्या वेळेला ड्रॉ केलं जातं किंवा बिल ज्या दिवशी ड्रॉ केलं जातं तिथून तुमचा पिरियड काउंट होतो। आफ्टर साईट मध्ये बिल ज्या डेटला ड्रॉ केलंय ती डेट आपण विचारातच घेत नाही, ज्या दिवशी किंवा ज्या डेटला बिलाला स्वीकृती दिलेली आहे तिथून तुमचा पिरियड काउंट होतोय। बघा या ठिकाणी आपण आन्सर काढताना तुमच्या लक्षात येत असेल 31 डिसेंबर टू 31 जानेवारी 31 जानेवारी टू 29 फेब्रुवारी 2 months झाले आणि जी काय डेट येणार आहे 29 फेब्रुवारी ही तुमची काय असणार आहे नॉमिनल ड्यू डेट असणार आहे। नॉमिनल ड्यू डेट हे कधी येते तर डेज ऑफ ग्रेसचे म्हणजे 3 दिवस ऍड करण्याच्या अगोदरची जी काय डेट आहे ती तुमची नॉमिनल डेट असणार आहे आणि 3 days तुम्ही ऍड केल्यानंतर जी काय डेट येणार आहे ती लिगली ड्यू डेट असणार आहे।
आफ्टर डेट नुसार कशा पद्धतीने आपण ड्यू डेट कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा आफ्टर साईट असेल किंवा ऑन डिमांड असेल. ऑन डिमांडच्या बाबतीत मी मगाशी सांगितलं की जी व्यक्ती बिल घेऊन जाते त्याच क्षणी किंवा ती मागता क्षणी बिलाची रक्कम ज्या वेळेला पे केली जाते ती कंडिशन किंवा ती केस कोणती असणार आहे तर ऑन डिमांड किंवा ऍट साईट ही केस असणार आहे. आता ऑन डिमांड किंवा ऍट साईट या केसेसमध्ये जे काही डेज ऑफ ग्रेसचे 3 दिवस तुम्हाला दिले जातात हे 3 दिवस तुमचे ऍड केले जात नाहीत. मात्र आफ्टर डेट आणि आफ्टर साईट या दोन्ही केसेसमध्ये नॉमिनल ड्यू डेट मध्ये 3 डेज ऑफ ग्रेसचे हे तुमचे ऍड करून मगच लिगल ड्यू डेट काय केली जाते काउंट केली जाते काढली जाते. आफ्टर डेट प्रमाणे कशा पद्धतीने ड्यू डेट कॅल्क्युलेट करायचे किंवा आफ्टर साईट किंवा ऑन डिमांड नुसार ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील आपण काही एक्झामच्या द्वारे ते सॉल्व्ह करणार आहोत. याच्यासाठी आपण याच चॅप्टर मधील एक्झरसाइज जो काही 7 नंबरचा आहे याच्यामधील क्वेश्चन फर्स्ट मधील जे हा जो काही सब क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट द टेबल या ठिकाणी तुम्हाला सांगितले. मग त्याच्यामध्ये नॉमिनल ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा लिगली ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहेत यांचे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहोत सविस्तर सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.